सर्कलच्या बाहेर राहतील. टायमर लावला जाईल दोन्ही संघांना सूचना आहे. आपण त्याच्यासाठी 4 षटकांचा सामना केलाय. पॉवर प्ले आहे का? दोन क्षेत्ररक्षक पहिल्या षटकामध्ये सीमारेषे सर्कलच्या बाहेर राहतील. श्रेयलजी भटकुंडले या सूचनेची नोंद घ्यायची. आणि याच्यानंतर होणारा सामना मालबेडी वर्सेस लाप. दोन्ही संघाचे संघनायकांनी कुठे जायचं नाही. स्ट्राईकवर हरिकेश आणि नॉन स्ट्राईक नील घरत. प्रेक्षणीय सामना, अगदी मैत्रीपूर्ण लढत. श्रेयाल पहिला चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेर हाताला पंच दंडित करतात श्रेयाला. हा चेंडू वाईट 1. नितेश पाटील यांचं इथे आगमन झालेले. लेट पण थेट आपलं अभिनंदन. श्रेयाल पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला. पहिला चेंडू वाईट हाताळलाय. बरेचसा सराव केलाय. मग अशी नाणेफेक केली तेव्हा विजयदादाने सांगितलंय की या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी खूप असा सराव त्यांच्याकडून झालेला आहे. हे पहा, हे आहे 40+ क्रिकेट. हे धावचित करण्याची संधी. कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि धावचितच्या रूपाने पहिला गडी बाद होतो. धावसंख्या झाले 1-1. हटा सावन की घटा. यांच्या मार्फत नंदेश ओल्डी गोल्डीज असतील का? हां, मराठी गाण्यांचा जुने गाण्यांचा भरणा आपल्याकडे भरपूर साठा आहे आणि तो आता मग बाहेर काढायचा आहे. हो हो, दुसऱ्या चेंडूवर पहिला धावचीच्या रूपाने आता त्रिफलाची धावसंख्या 1 बाद 2 बाद 1. आणि विकेटची जर हॅट्रिक घेतली कुठल्या गोलंदाजाने तर बंटी शेलके यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे टीम NR बोरपाडा संघासाठी. आणि जो संघ विजय होईल त्याच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आमचे एक उत्तम क्रिकेटर विश्वासजी लसणे यांच्याकडून. कुठलाही संघ विजय हो,
सेलार होय की बोरपाडा. फ्लाईट डिले, पुन्हा एकदा बाद. काय गोलंदाजी करतोय. मी म्हटलं ना अनुभवाचा भरणा आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतो. विनोद संघाचा संघनायक आहे. आता पूर्णपणे धुरा त्याच्या खांद्यावर त्यांनी स्वीकारलेला आहे. धावा जमा कराव्या लागतील. धावा झाल्यात फक्त ना फक्त 2. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. डावखुरी आताचा हा क्षेत्ररक्षक. चांगली फेकी. 40+ झाल्यानंतर ना सीमारेषेवर फेक करणे कठीण असते, परंतु चांगली फेक. धावसंख्या झाले 4. चार धावा, 4 गडी बाद. इष्ट्याच्या मागे पहा किती सुंदर कामगिरी. अतुल आपल्या काळामध्ये सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. त्याच्यामुळे ती भूमिका त्याला आता एसटी रक्षक म्हणजे एक मोठं कार्य असतंय. अंगावर चेंडू आदळतो. आता सेलार संघाला असं झालंय की धावा कशा येत, त्या लेग बाय जेत, बाई जेत का बॅट कट, 1 धावा आलेले. धावा झालेले आहेत 5. प्रेक्षणीय सामना, मैत्रीपूर्ण एक सामना आपण पाहतोय. सेलार वर्सेस बोरपाडा. पुढचा चेंडू पाहूया. हवे चेंडू आहे. अजून एक गडी बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि झेल सुटलेलं आहे. जीवनदान. एका धावाने धावसंख्या झालेले 6. योगेश लसणे. हो, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. दुधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. चेंडू मारू की चेंडू ढकलून देऊ, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा आहेत त्या फक्त ना फक्त 6. 4 बाद 6. एक धाव मिळणार आहे. एका धावाने धावसंख्या झालेली 7. दुसरं षटक चालू. 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. 40+.
आणि ज्या गोलंदाजाची आपण वाट पाहत होतोय, कारण त्यांनी बराचसा सराव केलाय, अजून त्याला गोलंदाजी देतात की शेवटच्या षटकामध्ये ठेवतायत. एक जादूगर आहे, गोलंदाजीचा बादशाह आहे. वाघोबा लाभ आणि मालबेडी आपण नाणेफेक कक्षामध्ये सज्ज राहायचे. स्वर्गीय नितेश माळी हा टॉस बॉक्स याच्यामध्ये दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राहायचे. हे एका इनिंग मध्ये लगेचच आपल्या दोन संघामध्ये नाणेफेक होईल. हा आता मात्र पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाची अपेक्षा होती पूर्ण ग्रामस्थांना, जादूगर कैलास डीजे याच्या हाती चेंडू सोपवलेले. डावखुरी हाताचा गोलंदाज उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. कट्टर गोलंदाज मानला जातोय हा कैलास. धावसंख्या झालेले 8. विकेट हॅट्रिक 500 रुपये. सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या यवन जोडे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. पहा पुन्हा एकदा वाईट, जास्ती टर्न झाला चेंडू. विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने कुठल्याही घेतली बोरपाड्याचे तर आमचे बंटी शेलके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कुठलाही सामना कोणीही जिंको, विश्वासजी लसणे यांच्याकडून 500 रुपये. ॲडव्होकेट विश्वासजी लसणे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल एका धावेसाठी. एका धावाने धावसंख्या झालेले 10. येणार बोरपाडा संघाच्या फलंदाजी करताना जर कोणी षटकाराची हॅट्रिक मारली किंवा गोलंदाजी करताना विकेटची हॅट्रिक घेतली तर आमचे सन्मान्य मान्य श्रीकांतजी तांदले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे तिथे जमा आहे. कैलास चांगला चेंडू. श्रेयाने आवाज दिला की जास्ती टर्न नाही पाहिजे आपल्याला. जास्ती टर्न केल्यानंतर चेंडू सीमा वाईट चेंडू पडतायत. त्याच्यामुळे आता 2 चेंडू खूप सुंदर रीतीने हाताळले कैलास यांनी. कैलास डोंगरे फुलटॉस चेंडू होता, खेळून काढलेले विनोद यांनी, परंतु डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धाव संख्या झालेले 11. धावा. मालबिडे आणि लाप आपण सज्ज राहायचे. या दादानो हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु मागे जाऊन झेल पकडणे कठीण असते. या चेंडूवर धावा तर किती मिळतील? तर धावा मिळाल्या 2. 2 धावाने धावसंख्या झालेले 13. क्वालिफाय होणारा सामना आपण लाप आणि मालबिडी या 2 संघामध्ये पाहणार आहे. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून मस्तकाला दस्तक देणारा हा चौकार. 4. शेवटचा चेंडू कैलासाच्या षटकामधील वाईट. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळतोय कैलास जादूगर. धावसंख्या झालेले 18. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. फेकी सुद्धा तेवढीच चांगली. आणि हे काय घडलं? जिथे 1 धाव तिथे 2 धावा. फेकाफेकी असं होतंय. 40+ क्रिकेट आहे. षटक संपतोय तिसरा. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेले 20. ते मुख्य मंचावर चर्चा चालली, थोड्या धावा सुद्धा जास्ती व्हायला हवेत, तेव्हा सामन्यामध्ये रंगत येईल. आणि तो प्रयत्न चाललाय शेलार संघाचा. परंतु एका बाजूला विनोद जाधव आहे. आशा आहे शेलार संघाला मोठ्या फटक्यांची.
गोलंदाज श्रीकांत, सायलंट किलर असं नामकरण माझ्यापर्यंत आलेलं आहे. मला काय माहिती कोण नावं कशी आहेत, परंतु येत आहेत तशी मी ती नावं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. असू दे, मजाक मस्ती सुद्धा होईलच थोडीशी. आणि जलचित्र रूपाने बाद होतोय, पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतो विनोद. बॅक टू डगआउट. धावा झाल्यात 20. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. गोलंदाजी मार्कर डावखोरे हाताचा गोलंदाज श्रीकांत. चला जास्ती वेळ दौडू नका, टायमर लावण्यात आलेले मित्रांनो, फायनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची. एक पहिला खेळाडू बाद झाला का दुसरा लगेचच पाठवायचे, अगदी ऑन मार्कर करत धावतच. श्रीकांत काय चेंडू हाताळतोय, परंतु यष्टी रक्षकाच्या कडून थोडीशी चुकी आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न. धावचे जरपाने प्रल्हाद जसा आला तसाच परत गेला, बाद. चालू झाला तरी सुद्धा शेवटपर्यंत आपण 4 षटकाचे सामने खेळवतोय आणि विशेष म्हणजे एक प्रेक्षणीय सामना त्याच्यामध्ये. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे, परंतु फेकी खराब फेकी, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळत आहे. आणि याच्यावर धावा किती येतील तर 2 धावाने धावसंख्या झाले 26. अजून आयोजन जर व्यवस्थित असेल ना तर सामने अगदी व्यवस्थित टायमावर खेळतायत आणि सर्वच संघाने आम्हाला चांगलं सहकार्य केलेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालला आहे, फेकी केली, एकच धावा झाल्या आहेत त्या 27. नाहीतर आपण पहिला दिवस उद्घाटनीय सामने असतात, थोडा उशीर होतोय आणि शेवटचे सामने आपण 2 ते 3 षटकाचे खेळतात, परंतु आतापर्यंत एक प्रेक्षणीय सामना असून सुद्धा 4 षटकाचे सामने आपण इथे खेळतोय. याचं कारण चांगलं आयोजन, उत्कृष्ट नियोजन. कैलास आहे आणि बाद. 1 धाव मात्र पूर्ण झालेले आहे, धाव संख्या झाले 28. कैलास खाली वागता वागता चेंडू निघून गेला. जो हरला तो घरला. कुठला संघ एका चषकावर नाव करेल? मी महेंद्रजी तांदले या मान्यवरांना विनंती करतोय की दादा आपण या आणि या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा सामना टीम लाप विरुद्ध टीम मालबिडी. नाणं पूर्ण दाखवण्याचं आवश्यकता आहे, कारण नाणे आम्ही 2 पद्धतीने केले. एका बाजूला स्मृती चषक 2025 आणि एका बाजूला योग क्रिएशन. एक नाणं असं एका बाजूला स्मृती चषक आणि NR बोरपाडा, त्याच्यामुळं वारंवार नाणं दाखवणे गरजेचं आहे.
कॉल कोण करतोय? लाभ संघाचा कॉल योग क्रिएशन आणि योग क्रिएशनच आलेलं आहे. वेळ जरा कमी आहे, थोडीशी मुलाखत आपण उद्या घेऊ. जास्ती कमी विचारित नाही. टीम लाभ संघ नाणेफेक जिंकले, काय निर्णय? बॅटिंग. तुम्ही जर नाणेफेक जिंकले असते तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतलं असं. आता मनाचे विरुद्ध झाले. देऊया दोन्ही सामन्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. टीम जय वाघोबा लाभ या संघाने नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा, कारण संध्याकाळचं क्षेत्र आहे, सिच्युएशननुसार ही फलंदाजी स्वीकारली असं म्हणायला हरकत नाही. चार षटकाचा सामना आज सुद्धा राहील. दोन्ही संघाच्या माहितीसाठी चांगलं आयोजन नियोजन, त्याच्यामुळे आपण हे 4-4 षटकं खेळू शकता. चला फलंदाज NR बोरपाडा, श्रेयल दादा पाठव लवकर. मला वाटतं श्रेयाल भटकुंडल्याच येईल यात शंकाच नाही. जेव्हा जेव्हा सिटीचा संघ खेळत होता NR बोरपाडा, आमचे नरेश माळे मामा यांच्या नेतृत्वाखाली तो संघ सिटीचा खेळत होता. पूर्णपणे 10 गावचे 10 खेळाडू असायचे, परंतु एक असा खेळाडू होता श्रेयाल बोटकुंडले. हा एक 11वा खेळाडू ह्या NR बोरपाडामध्ये शेवटपर्यंत खेळला. श्रीकांतजी तांदले यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचे पारितोषिक आहे. पारितोषिक षटकारांची हॅट्रिक मारा, तुम्हाला 1000 रुपये मिळतील. संघ विजयी होईल त्या संघाला विश्वास लसणे यांच्याकडून 500 रुपये. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकाने झेल पकडा 100 रुपयाचं पारितोषिक. अजून पारितोषिक किती वाढेल यात शंकाच नाही, कारण धावांची आवश्यकता किती, तर माझे गुणलेखक सांगतायत धावा झाल्या आहेत त्या 28. 29 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहे 24. ॲडव्होकेट विश्वासजी लसणे यांच्याकडून जो संघ विजय होईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज धावेष्टीच्या बाहेर चेंडू, पंच इशारा करतात हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन होतं येणार बोरपाडा संघाचा. दादा बॉलर कोण आहे? प्रदीप. एकोणतीस धावांची आवश्यकता 24 चेंडूमध्ये. हो, आत्ता मात्र चांगला चेंडू. एक पहिला चेंडू हाताला डाव्या अष्टीच्या बाहेर, हा चेंडू थोडासा उजव्या अष्टीच्या बाहेर ठेवला. अगदी वाईट वॉर्करच्या रूपाने हा चेंडू हाताला, कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक बरोबर शेलार संघाचा सुद्धा भरपूर सराव आहे. आपण नेहमी पाहतोय या टीमला खेळताना सुद्धा 40+ फुटा चेंडू, परंतु चांगला फटका, परंतु जी जागा मात्र निवडली ना ती चुकीची. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. धावसंख्या झालेले 2. आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा सामना टीम लाभ आणि टीम मालबिडी या 2 संघामध्ये. लाभ संघाने नाणेफेक जिंकल्याने एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. पाहूया एका चषकावर या चमचमत्या ट्रॉफीवर कुठला संघ नाव कोरेल, टीम मालबिडी की टीम लाभ. प्रदीप राईट हँड वर विकेटचा मारा. पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू. अतिरिक्त धावेचा भरणा आहे 3 धावा. बिनबाद 3, इन मिन 3 अशा धावा जमा केल्या आहेत त्या टीम NR बोरपाडा. हो, अगदी कार्पेटच्या सहाने चेंडू येतोय. 1 धाव. धावा झाल्या 4 आणि गडी बाद झाला तर लगेचच दुसरा गडी तयार ठेवायचा आहे. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना की एकत्र येऊ नका, कारण आपल्याला एक महत्त्वपूर्ण एक सामना खेळायचा आहे. तो सामना सुद्धा 4 षटकांचा राहील.
चांगली गोलंदाजी सराव कामी येतो आणि शेलार संघाचा सुद्धा चांगला सराव आहे यात शंकाच नाही. सामना रफ अँड टफच होईल कारण 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 4. 4 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या आहेत. खेचून मारलेलं आहे क्षेत्ररक्षण पहा किती दर्जेदार. एका हाताने चेंडू अडवला. मी म्हटलं की जेव्हा सीमारेषेवर चेंडू येतो तेव्हा फेकणे 40 प्लसच्या खेळाडूंना थोडंसं कठीण होते परंतु चांगली फेक. एकच धाव. धाव संख्या झाले 5. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय बोरपाडा वर्सेस सेलार. हो फटका एवढा सुंदर परंतु त्याच्यापेक्षा जास्त सुंदर क्षेत्ररक्षण. झेल बाद. पहिला गडी बाद होत आहे. बाद होणारा फलंदाज योगेश लसने. का बॅटर निलेशाच्या बॅट मधून आलेला बिग 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 षटकार 6. षटकारास 500 रुपये श्रीकांतजी तांदले यांच्याकडून. हो 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 ये उडाया षटकार. येईल का षटकार या चेंडूवर. अजून 500 रुपयाचं पारितोषिक पटकावेल का निलेश. प्रयत्न तेच होते. चेंडू येऊन अंगावर ब्रश होतोय. धावचित करण्याची संधी आली होती परंतु चेंडू कलेक्ट करता आला नाही गोलंदाज निलेला आणि 1 धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या झालेले 21. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो की काय टीम बोरपाडा संघ परंतु आता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी हाताळावी लागेल नेलेला. षटकातील काहीशे चेंडू आहेत ना ते
नेटचे हाताला लागतील. नील सामना करेल श्रेयाल आणि चांगला चेंडू. मी तर म्हणेन मोठ्या फटक्यापासून श्रेयाल याला वंचित ठेवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत श्रेयालाने 6 चेंडूचा सामना केलाय आणि धावा केल्यात फक्त ना फक्त 2, म्हणजे 4 चेंडू डॉट खेळलेले आहे. प्रयत्न चांगले केले होते नील्याने. एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्की चाललाय काय हे? हा 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 आता तू धाव, नाहीतर धाव नाही मिळणार. हे 40+ क्रिकेट आहे. पंच एकच धाव काही 2. स्क्वेअर लेगचे पंच किती धावा? 1. धावसंख्या झाले 22. चला चला जास्ती वेळ नका दौडू मित्रांनो. अजून आपल्याला एक सामना खेळायचा, महत्वपूर्ण सामना आहे, क्वालिफायचा सामना आहे. कुणावर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची. प्रफुल्लजी खारीक बॉल स्पॉन्सर यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. दादा आपले सुद्धा मनापासून आभार. हिंदू जन नाईक उंची जास्ती क्षेत्ररक्षक आहे. चेंडू येण्याच्या आधी धरतीला दान, चेंडू सीमारेषे पार, षटकार. साठी मालबिडी कुठल्याही प्रकारचा वेल जवळचा कामा नाही. नंतर आपल्यालाच फलंदाजी करायची. विजयाचा फटका टीम NR बोरपाडा विन. चला मालबिडी क्षेत्ररक्षण सजवायचे लगेचच मालबिडी संघ. दोन चेंडूवर जाणे मी नेहमी म्हणतोय, जेव्हा संघाला धोका तेव्हा बिनधास्त ठोका. आणि ते 2 ठोके आलेले निलेश डोंगरे, मॅन ऑफ द मॅच निलेश डोंगरे. तसं श्रेयाल सुद्धा यांनी कामगिरी चांगली केली होती. गोलंदाजी करताना त्याने सुद्धा फक्त 3 धावा देऊन 2 गाडींना तंबूचा रस्ता दाखवला होता. 2 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले होते. परंतु संघ